नमस्कार. आज आपण दिवाळीच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत. दिवाळीचा पर्वकाळ आता आरंभ होतो आहे आणि या निमित्ताने यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दिवाळी कशी साजरी करावी, त्याचं महत्त्व काय आहे, मग ते आयुर्वेदाच्या दृष्टीने असेल, विज्ञानाच्या दृष्टीने असेल, त्याच्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने असेल, अशा ज्योतिष्यशास्त्राच्या दृष्टीने असेल, अशा वेगवेगळ्या प्रकाराने मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडिओ आणि त्याच्यातल्या जाणकार विद्वान लोकांचे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हा सगळा असा इतका उपलब्ध प्रकार असताना सुद्धा मग मी असं वेगळं काय सांगणार आहे. तर या दृष्टिकोनातून मी जेव्हा विचार केला की हा जो दीपोत्सव आहे, ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, पण याच्यातून जे मूलभूत जे प्रश्न आहेत की जे आपण कष्ट करतो आहोत तर त्याचा उचित आपल्याला मोबदला किंवा धन आपल्याला मिळावं, आपली उन्नती, आपला विकास, आपली भरभराट व्हावी आणि त्याच्यानंतर जे मिळालं आहे ते आपल्याकडे टिकावं, ते आपल्या जीवनासाठी उपयोगी पडावं, ही अशी प्रत्येक माणसाची इच्छा, धारणा त्या ठिकाणी राहते. मग या दृष्टिकोनातून काय करता येईल याचे अनेक प्रयोग आपल्याला सांगितले गेलेले आहे. पण आज आपण एका मूळ सिद्धांताची चर्चा करणार आहोत की खरंच ही जी काही संपत्ती, धन आहे, हे आपल्याला मिळेल का. वास्तविक पाहता दिवाळीच्या सणाचा या अर्थशास्त्राच्या उलाढालीशीच खूप मोठा संबंध जोडला गेलेला आहे आणि तशी खूप मोठी उलाढाल होते. पण मी तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो की दिवाळीच्या सणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रामुख्याने दोन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात की वसुबारसपासून तर कोणत्या दिवशी कोणती पूजा होते, त्या दिवशी आपण काय काय करतो, नैवेद्य कसे कसे करतो, या सगळ्या गोष्टी मी आधीच सांगितलं की त्या तुमच्याजवळ उपलब्ध आहेत आणि अनेक प्रकारची माहितीही तशी उपलब्ध आहे. पण तुम्ही जर सूक्ष्म निरीक्षण कराल तर तुमच्या असं लक्षात येईल की या दिवाळीच्या सणामध्ये प्रामुख्याने एक दोन अशा गोष्टी आहेत की ज्या खूप उत्साहाने आणि आनंदाने केल्या जातात. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे दिव्यांची आरास आणि दुसरी गोष्ट आहे फटाक्यांची आतिषबाजी. या दोन गोष्टी दिवाळ सणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. मग हे असं का आहे, असं का करतात या सणामध्ये, याचं कारण आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. जर फिजिक्स अर्थात पदार्थ विज्ञान जर पाहिलं तर याच्यामध्ये एक सिद्धांत, एक थेरम आलेला आहे जो लाईट अँड साऊंड म्हणजे प्रकाश आणि ध्वनी याच्याने ओळखला जातो. तर या प्रकाश आणि ध्वनी, लाईट अँड साऊंड याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर दिव्याच्या रूपाने आपण प्रकाश हे करत असतो आणि फटाक्याच्या रूपाने आपण ध्वनी निर्माण करत असतो. या दोन गोष्टी आपण हे करत असतो. पण याच्या मागे जे शास्त्रीय कारण आहे ते जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला खूप याचा लाभ होऊ शकतो. म्हणून मी आधी सुरुवातीला तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुम्ही पावसाळ्यामध्ये पाहत असता की ज्यावेळेला पावसाची सुरुवात होते त्याच्या आधी आकाशामध्ये गच्च ढग आलेले असतात गडद, आणि तिथून वीज चमकते, विजांचा लखलखाट होतो आणि वीज चमकल्याच्या नंतर मग ध्वनी म्हणजे गडगडाट होतो ढगांचा. हे असं दिसायला लागलं की मग ते पावसाचं लक्षण आहे आणि तिथून मग वर्षा होते. हे जसं निसर्गाचं सूत्र आहे. तर पावसाचं म्हणजे पाऊस पडण्याचं, हा वर्षा होण्याचं जसं हे चिन्ह आहे, तसं माझ्याकडे धनवर्षा व्हावी, माझ्या घरी धनसंपत्ती मोठ्या प्रमाणात मला अपेक्षित आहे तशी यावी, असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आम्हाला ऋषींनी या दोन गोष्टी समजवल्या, लाईट अँड साऊंड, प्रकाश आणि ध्वनी. पण होते काय की प्रकाशाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपण
त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून दिव्यांची आरास करत असतो, दीपाचं पूजन करत असतो. आणि आपण असं म्हणतही असतो, लहानपणी आम्ही असं नेहमी म्हणायचो, दिवा पाहुनी लक्ष्मी येते, दिव्या दिव्या दीपकार, कानीकुंडल मोतीहार वगैरे, की शुभं करोती कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमस्तुते वगैरे असे मंत्र आम्ही लहानपणी जे आजीनी आईवडिलांनी संस्काराने शिकवले ते म्हटले आहे. पण याचा जो संबंध आहे दीपाचा आणि लक्ष्मीचा, हा त्याच्यातून व्यक्त आणि स्पष्ट होतो. दुसरा गोष्ट जे आहे, मात्र इथे ध्वनीचा जो संबंध आहे, या ध्वनीच्या संबंधामध्ये आम्ही काय केलं की ती जागा फटाक्यांनी घेतली. मोठे मोठे आवाज करायचे. त्याच्यातून काय झालं की फटाक्यांच्या मुळे रोषणाई, त्याच्यातून येणारा जो काही आवाज, याच्याने तरुणाईला आनंद होतो, पण तितकंच प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होते, वायू प्रदूषण होते. म्हातारी लोक असतील, आजारी लोक असतील, लहान मुलं असतील, त्यांना भीती वाटते. असे अनेक प्रकार त्याच्यातून होत असताना दिसून येतात. म्हणून ही आतिषबाजी फटाक्यांची याच्याऐवजी जर या ध्वनीचा अर्थ नीट समजून घेतला, ज्याच्यासाठी हा उत्सव होतो, माझ्या घरी लक्ष्मी यावी, मला धनसंपत्ती मिळावी, आरोग्य मिळावं, याच्यासाठी जर विचार केला, तर आमच्या शास्त्राने त्या ध्वनीच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याची थोडीशी चर्चा आपण करू. की यावेळेला दिवाळीच्या पूजनामध्ये लक्ष्मी जसं पूजन होते, तसं या लक्ष्मी पूजनाच्या सोबत वाद्य, मग वीणा असेल, सतार असेल, गिटार असेल, मृदंग असेल, तबला असेल, संवादिनी म्हणजे हार्मोनियम असेल, या सगळ्यांचं पूजन केलं जाते. तानपुरा आहे, तो ह्या सगळ्यांचं जे पूजन आहे, हे एक प्रकारचं सरस्वतीचं पूजन आहे. आणि हे पूजन होत असताना ते सगळे लक्ष्मीकारक आहेत. त्याच्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की जी दिवाळीच्या दिवशी तुम्ही पूजा करतो आपण, तर त्याच्यामध्ये आपल्या देवघरामध्ये असलेला जो घंटा आहे, त्या घंट्याचा जर आपण विचार केला, तर हा असा प्रदूषित आणि मोठा जो त्रास देणारा जो आवाज आहे या फटाक्यांचा किंवा मोठा ध्वनी जो होतो, त्याच्याऐवजी हा घंट्याचा मंजूळ नाद केला, तर त्याच्याने आमच्या घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या दृष्टिकोनातून, संपत्ती येण्याच्या दृष्टिकोनातून जे काही अडसर असतील तेही दूर होतात आणि एक उत्तम आमच्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी राहते. म्हणून ह्या घंट्याचा जर तुम्ही मंत्र पाहिला, जो पूजा विधीमध्ये म्हटला जातो, आगमनार्थ तू देवानाम, म्हणजे देवांचं आगमन होण्यासाठी, आणि गमनार्थ तू राक्षसाम, माझ्या घरामध्ये या शुभ म्हणजे दैवी लक्ष्मी आहे ती यावी, आणि जी आसुरी आहे, श्रीसुक्तातही म्हटलं आहे, अलक्ष्मी नाशाम्यम, जे आसुरत्व आहे ते जाओ, गमनार्थ तू राक्षसाम, घंटारव करुम्यादो. आणि इथे हा जो घंटानाद केला जातो, जसं एखाद्याच्या दाराशी आपण उभं राहिल्याच्या नंतर आज आपण कॉलबेल किंवा दारावरची बेल वाजवतो, तर घरातल्याला कळते की कोणीतरी बाहेर आलेलं आहे. तसं या लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या स्वागतासाठी हा नाद अत्यंत महत्त्वाचा आहे. मग तो या संगीत क्षेत्राच्या माध्यमातून असेल, हा असेल, किंवा आपल्या स्वतःच्या वाणीने मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, भजन आहेत, इत्यादी याच्यातून सुद्धा तुम्ही हे करू शकता. याच्याने आरोग्यासहित याचे लाभ होतात. मित्रांनो, ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, तर माझ्या असं पाहण्यात आलेलं आहे की साधारणपणे लोकांना असं वाटते की मी काही एक न करता काहीतरी असा प्रयोग की ज्याच्याने मला गुप्तधन मिळेल, माझं लॉटरीचं तिकीट लागेल, कुठेतरी अकस्मात धनलाभ होईल. पण कर्माचा सिद्धांत हेच सांगतो की आपण कर्म केल्याशिवाय कोणतंच फळ मिळत नाही. आणि तुम्ही इथे म्हणाल की आम्ही कर्म खूप करतो पण आम्हाला फळ मिळत नाही. ते कदाचित आज मिळत नसेल, पण कर्म कधीही व्यर्थ जात नाही बरं का. ते आज न उद्या हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही, हा कर्माचा सिद्धांत आहे. आणि म्हणून मला आज ज्याची गरज आहे ते त्या वेळेला मिळावं, आणि मिळालं आहे ते टिकावं, माझ्या उपयोगी पडावं, ही जी इच्छा आहे, याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या काही ऊर्जा आहेत ह्या मिळवायची आवश्यकता असते. आणि ह्या ऊर्जा जर तुम्ही मिळवल्या, प्राप्त केल्या,
तर त्या ऊर्जेच्या माध्यमाने तुमच्यामध्ये असलेले जे काही अडथळे आहेत ते दूर होतात. कर्मापासून पळता येत नाही, पण ते कर्म करत असताना ते यशस्वी व्हावं, मला माझं साध्य व्हावं, याच्यासाठी या ऊर्जा खूप उपयुक्त होतात. आणि म्हणून इथे दीप आणि हा जो ध्वनी आहे, नाद, लाईट अँड साऊंड, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. दीपाचा जर पुन्हा विचार कराल तर दीप हा तेजाचं अर्थात ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञान ही सरस्वती आहे. इकडे पण आपण पाहिलं, ध्वनी वाद्य पाहिलं, सरस्वतीच्या हातामध्ये वीणा आहे. हे वाद्य आहे पण सरस्वती कारक आहे, सरस्वतीची उपासना आहे. आणि या सरस्वतीच्या उपासनेतूनच लक्ष्मीची, आधी सरस्वती आणि मग लक्ष्मी, हा क्रम आहे. म्हणून तुम्ही पाहिलं मागे अश्विन महिन्यामध्ये जे नवरात्र आपण केलं ते शारदीय नवरात्र, शारदेचं, सरस्वतीची उपासना आहे. आणि आता ही जी काही उपासना आहे ही लक्ष्मीची उपासना आहे. म्हणून या लक्ष्मीची उपासना करत असताना सरस्वतीच्या नंतरच येणारी लक्ष्मी आहे. आणि म्हणून हा क्रमच अशा पद्धतीचा आपण समजून घेतला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चित त्याचा लाभ होईल. तुम्ही पहा, लक्ष्मीचा जो उगम आहे तो समुद्र मंथनातून झाला अशी पौराणिक कथा आहे. या समुद्र मंथनामध्ये मंदार पर्वत आणि वासुकी नागाची दोरी, एका बाजूने राक्षस एका बाजूने देव, आणि अशा पद्धतीचं हे मंथन झालं. दैवी आणि आसुरी ह्या दोघांची जी मनामध्ये होणारी खिचाचानी, मंदार हा मनाचाच रूपक आणि कारक आहे, तर याच्यामध्ये मनामध्ये होत असलेला हा जो काही संघर्ष आहे, ही जी काही चंचलता आहे, तर हेच एक प्रकारचं मंथन आहे. आणि या मंथनाचंच अर्थचिंतन आहे. आणि याच्यातून एक विचाराची स्थिरता आहे. आणि ही विचाराची स्थिरता झाल्याशिवाय म्हणजे तुमच्या आचाराची दिशा ठरू शकत नाही. म्हणून विचार आहे, त्या विचारानंतरच विचार तसे आचार आहेत. पण ज्यावेळेला आपण विचार करायला लागतो तर त्या विचाराची व्याप्ती एवढी मोठी होऊन जाते की आपण त्या विचारामध्ये कुठे भरकटून गेलो हे कळत नाही. म्हणून त्या पुराणात, त्या कथेत तसंच वर्णन आहे की ती रवी ज्यावेळेला गरगर फिरायला लागली तो खाली जायला लागली, ती तशी जाऊ नये. म्हणून भगवान विष्णूने त्याला कूर्म रूपाने म्हणजे कासवाच्या रूपाने खालून आधार दिला. तो हा जो काही आधार दिलेला आहे, हा कासवाचा आधार फार महत्त्वाचा आहे. म्हणून हे कासव पण इथे समजून घेतलं पाहिजे, हेही लक्ष्मीकारक आहे. मग म्हणून लोकांच्या देवामध्ये कासव आलं, पूजेमध्ये कासवाला ठेवलं गेलं, त्याच्या धातूची मूर्ती बनवून ठेवली गेली. मंदिरांमध्ये तुम्हाला हे कासव पाहायला मिळेल. तो या ठिकाणी याचं अनन्यसाधारण महत्त्व यासाठीच आहे की कासव हा प्राणी असा आहे की ज्यावेळेला तो भक्ष्य ग्रहण करतो त्यावेळेला आपली इंद्रिय बाहेर काढतो, पण त्याच्यानंतर त्याला आकुंचित करून त्या कवचाखाली त्याला सुरक्षित ठेवतो. इथे या इंद्रियांचा संयम आपण समजून घेतला पाहिजे. इंद्रियांचे चोचले आपण पूर्ण करू शकत नाही. आणि त्याच्यावरती ज्यांचा संयम नाही, मग त्यांचे प्रश्न असे असतात की पैसा खूप येतो पण टिकतच नाही, कुठे गेला माहीत नाही. हा सगळा या इंद्रियांचाच खेळ आहे, हे लक्षात घ्यावं. आणि म्हणून या कासवाचा हा लक्ष्मीकारक म्हणून असा आहे. तुम्ही विचाराची स्थिरता हा अर्थ त्याच्यातून घेतला पाहिजे. त्याच्यानंतरच हे मंथन ज्यावेळेला होते त्यावेळेला ती विचाराची स्थिरता येते. आणि मग पुढे चला. तुम्ही आजपर्यंत यशस्वी झालेले राजे रजवाडे जर पुराण कथेतून पाहिले तर यांच्याकडे हत्ती, घोडे, गोधन असं खूप मोठ्या प्रमाणात असायचं. गोकुळामध्ये तुम्ही पाहाल तर सगळ्यांच्या घरी गोधन असायचं. तिथे श्रीमंतीसुद्धा त्याच याच्याने मोजली जायची. ज्याच्या घरी अधिक गाई तो श्रीमंत. आज जसं लखोपती करोडपती म्हटलं जाते तसं त्यावेळेला उपनंद, सुनंद, महानंद अशा पद्धतीची पदवी उपाधी असायची. हे गोधन, ही गाय, ही पण लक्ष्मीकारक आहे. याच्यातून मिळणारी ऊर्जा आपल्याकडे संपत्ती, लक्ष्मी येण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. हत्ती गजांत लक्ष्मी, हे हत्ती वैभव त्याचं रूपक आहे. म्हणून राजे रजवाड्यांकडे हे असं असायचं. आज ती परिस्थिती गेली तर आज त्याच्या धातूंच्या मूर्त्या देवघरात आल्या. पण या मूर्त्यांची पूजा करून असं होईल का, हा प्रश्न जर असेल तर त्या प्राणप्रतिष्ठित असाव्या. आणि त्या जर प्राणप्रतिष्ठित असतील तर कदाचित त्याच्याने हे फळ मिळेल याचा अर्थ या सगळ्या पूजा करून माझ्या घरात पैसा नाही येणार, हे लक्षात घ्या. तर त्याच्याने मला संपत्ती मिळवण्यासाठी जे मी काही कष्ट करतो आहे त्याच्यामध्ये असलेल्या अडचणी, अडथळे दूर होतील. आणि मला ती कष्ट करण्यासाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे
जी काही त्याच्यासाठी बुद्धी आहे, या सगळ्या गोष्टी विद्या मला त्याच्यातून प्राप्त होतील. आणि म्हणून या गोष्टीचा गायीच्यापासून मिळणारी, कासवापासून मिळणारी, हत्ती घोड्यांपासून मिळणारी ही ऊर्जा आपल्याला ग्रहण करता आली पाहिजे. देवीला झेंडूचं फूल वाहिलं जाते, बेल वाहिलं जाते. हे जे काही वृक्ष आहेत, शमीचं दसऱ्याला आपण शमीपत्र अर्पण करतो, हे सगळे लक्ष्मीकारक जे मंगल कमळाचं फूल आहे, तो या सगळ्या याच्यातून एक प्रकारची ऊर्जा आम्हाला मिळत असते आणि ती ऊर्जा आपल्याला ग्रहण करता आली पाहिजे. ती त्याच्यातून आपलं कार्य होत असते. हे काहीच होत नसेल तर आणखीन एक शेवटी जाता जाता सांगून जातो की जसं आपल्या धार्मिक कार्यामध्ये सप्तधान्य दान करण्याची पद्धत आहे, तो त्याच्यामध्ये मुगाची डाळ असेल, तांदूळ असतील, हे जे धान्य आहे हे लक्ष्मीकारक आहे. आणि म्हणून या लक्ष्मीपूजनाच्या वेळा मुगाच्या याच्यापासून बनवलेला मुगडाळाचा लाडू हा विशेष करून देवीचा प्रिय नैवेद्य अर्पण केला जातो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या समजून घेतल्या पाहिजे. एखाद वेळेला तुमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नसेल, पण हे जे काही बीजं आहेत, या बीजामध्ये बीजत्व आहे, म्हणजे एक प्रकारची प्राण प्रतिष्ठित आहे. आणि त्याच्यातून आपल्याला जर ती ऊर्जा ग्रहण करता आली, मग ती अन्नरूपाने करा, तर तुम्हाला सांगतो की याच्याने आपल्याला खरोखर या पद्धतीचे लाभ होत असतात. आणि म्हणून दीप असो का हा ध्वनी साऊंड हा असो, हा सगळा सरस्वती आणि लक्ष्मी याचाच प्रयोग आहे आणि याच्यातूनच ह्या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये न जाता जर आपण आपल्या स्वतःला अशा पद्धतीने एक तयार केलं तर तुम्हाला निश्चित लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रहो, या निमित्ताने मला सुचलेला एक स्वतःला स्फुरलेला एक अर्थ जो माझ्या बुद्धीला तर्कसंगत आहे, पण मी तो तुमच्या सोबत शेअर करतो आहे, तुम्हाला सांगतो आहे की मी या लक्ष्मीचा जेव्हा विचार केला की काय असेल लक्ष्मीचा अर्थ, काय असेल लक्ष्मीचं स्वरूप, तर मला असा अर्थबोध झाला की लक्ष्मी या शब्दामध्ये लक्ष अधिक मी, याचा अर्थ आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. आपण आजवर सगळं बाहेर लक्ष देत आलो आणि त्याचा परिणाम असा झाला, तो किती श्रीमंत आहे, तो किती मोठा आहे, तो किती सुंदर आहे, तो किती शिकलेला आहे, त्याला किती पगार मिळतो, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्याशी हे करून एक प्रकारची आमच्यामध्ये हीनत्वाची भावना निर्माण करत असतो आणि त्याच्यामुळे एक लघुग्रंथी तयार होते. म्हणून लघुग्रंथी रखूंगा नाही, आपल्याला स्वतःला एक इम्प्रूव्ह विकसित करायचं असेल तर लक्ष्मी आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही बघा, कोरोनासारख्या भयंकर काळामध्ये सुद्धा बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, पण ज्यांच्याजवळ काही कला गुण होते त्या लोकांना मात्र कधी उपासमारीची वेळ आली नाही. म्हणून अशा वेळेला आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण आपण शोधणे, त्यांना विकसित करणे आणि तेच आपल्या उत्पन्नाचे साधन बनवणे. तर आपल्या नोकरीच्या सोबत व्यतिरिक्त जसं आज साईड बिझनेस म्हणून लोक काय काय गोष्टी शोधतात, तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या स्वतःमधल्या असलेल्या सुप्त गुणांना, जे सद्गुण आहेत, त्यांना जर विकसित केले आणि त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन होईल आणि एक ओघ, एक धनवर्षा आपल्याकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती तशी व्हावी अशी जगज्जननी आदिशक्ती लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य आणि भरभराट लाभो हीच प्रार्थना करून मी इथे थांबतो. जय श्रीराम.